तर ह्या संकल्पनेला कुठून तुम्ही पैसे आणणार? आणि राईट, आणि जेव्हा अशा संकल्पना साधारणतः येतात तेव्हा आमच्या इकॉनॉमिक्समध्ये अशीच गोष्ट चालू असते की जेव्हा ह्या लोकांना असे सरळ पैसे येतात तेव्हा तुमची महागाई वाढणार नाही का? कारण त्यांच्यामध्ये पैसे आलेत, आता ते खर्च करणार आणि जास्त असे खर्च डिमांड वाढणार, त्यामुळे अशी इन्फ्लेशन वाढणार. त्यामुळे ह्या गोष्टीचा देखील काळजी घेतली पाहिजे की ह्या गोष्टीमुळे असे बाकीचे वाईट परिणाम होणार नाहीत. योजना जी आहे ती ठीक आहे, म्हणजे चांगली वाटते आपल्याला, बट ती प्रॅक्टिकली इम्प्लिमेंट करण्यामध्ये मला वाटतं की फार अवघड असणार आहे आणि इट इज नॉट व्हेरी फिजिबल की आपण ते इम्प्लिमेंट करू शकतो. कारण 950 सबसिडीज आणि जे आपल्या सोशल स्कीम्स आहेत त्या आणि या दोन्ही जर आपण सोबत चालू ठेवलं तर आपलं जवळपास फिस्कल डेफिसिट जे आहे ते जवळपास 2% अजून वाढेल आणि तेवढं आपला टॅक्स रेव्हेन्यू पण नाही की आपण ते तेवढं फिस्कल म्हणजे डेफिसिट बजेटिंग आपण करू शकू. तर सध्या तरी ते फार अवघड वाटते. कारण आणि कुठल्या सबसिडीज आपण कमी करणार, काय करणार, आणि हे अजून काही नक्की क्लिअर केलेलं नाही, कारण कालच त्यांनी ती घोषणा केली आहे. त्याच्या आधी इंदिरा गांधींनी नारा दिला होता गरीबी हटवचा. आता मोदींनी दिलं की युनिव्हर्सल बेसिक इन्कम आणणार. आता ह्या तिसरीच गोष्ट काल नवीन ऐकायला मिळाली, 72,000 रुपये म्हणजे प्रतिवर्ष एका फॅमिलीला जाणार, नॉट फॉर इंडिव्हिज्युअल. तर ते फॅमिलीला जाईल हे किती फिजिबल आहे? म्हणजे आपण 2003 पासून प्रयत्न करतोय की फिस्कल डेफिसिट कमी करायचं 3% आणायचा आणि तो 3% अजून देखील आलेला नाही आहे. तर त्याच्यासाठी तुम्ही म्हणजे खरं तर काय स्टेप्स घ्यायला हव्यात? ह्या स्टेजला तुम्ही 72,000 आणणार आहे, ह्याचं तुमच्याकडे एस्टिमेशन आहे का? ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. 4.9% तुमच्या GDPचा पर्सेंटेज ॲज एक्झिस्टिंग नाही या स्कीमला जाईल असं दिसत आहे आणि 5.2% ऑफ GDP ऑलरेडी सध्याच्या एक्झिस्टिंग स्कीम्समध्ये स्पेंड होत आहे. तर हे कॅस्केड होईल का? अजून वाढेल का? मग हे वाढलं तर याचा पैसा येईल का? तुम्ही लोकांना पैसे देत आहे पण ते पैसे खर्च कसे करायचे याचा सेन्स देत आहे का? तुमचे जे बेसिक एज्युकेशन, प्रायमरी एज्युकेशन आहे, हेल्थ केअर आहे, इथे तरी काही ताळमेळ लागतोय का? हा खूप मोठा प्रश्नचिन्ह सध्या.